हाय. तर चला बघा, ते आत्ताच आले तर आष्टीवरून, कारण की आज आष्टी बंद आहे. तर आष्टी बंद असल्यामुळं तर ते आले घरी. तर घरी थोडंसं काम करायचं आहे, आवरायचं आहे आम्हाला. रानात जायचं आहे, गव्हाची बांधणी करायची आहे. मी काढलाय ते गेल्याच्या नंतर. तर गव्हाची बांधणी करण्यासाठी ते आलेलेत घरी. तर आत्ता मी त्यांना जेवण करायचं आहे. तर म्हणलं थोडंसं तुम्हाला खायला काय बनवू, तर ते आता सांगते काय बनवायचं आहे ते करणार आहे आणि आम्ही खाऊन रानात जाणार आहे. बघा, ते आत्ताच आलेत आष्टीवरून आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या कन्या तिला पाणी पाजते. तिला तहान लागली आहे तर ती त्यांच्याकडून पाणी पिते आता. तर चला बघा, काय बनवायचं जेवायला. मॅगी बनव ना थोडी, आपल्याला सगळ्यांना मॅगी. हो, मॅगी खाऊ वाटली होय. बरं, तर चला आज काय मॅगीचा बेत दिसतोय. आज विराज आहे घरी, विराज खाईल, मी खाईल. ओके, तर चला मी आता मॅगी बनवते, पण त्याच्या आधी आले गिराईक. तर मी आले गिराईक देऊन. तर चला आपण जाऊ गिराईक द्यायला. आता चालतंय गिराईक, तर दिलंय गिराईक. आणि त्याच्यानंतर आता सकाळी असं मी ह्या 5 मॅगी घेतल्या आता करायला. तर आता मी मॅगी करणार आहे, त्याच्यासाठी ह्या 5 मॅगी घेतल्या दुकानातून. चला आता करू आपण मॅगी. तर ही बघा किती आरामात झोपलंय मस्त सावलीला. मज्जा आहे. बनवू का मग मॅगी? तर बघा ही मॅगी का बनविता. तर येलो ये मॅगी. आणि किती पुड्या येतात? 5 पुड्या येतात. तर 5 पुड्याची आम्हाला मॅगी बनवायची आहे. तर आता मी मॅगीचं साहित्य घेते. ओके. तर मॅगीसाठी ना कांदा आणि टोमॅटो मिरची कापली, पण आनंदी काय आहे नुसते घ्यायची म्हणते. आनंदी तुला नाही देणार, तुला देणार नाही, तुला अजिबात देणार नाही. आपल्याला मॅगी झाल्यावर खायची. हा बघा किती उड्या हाणती. चला दीपाली आता बनवतीये मॅगी. चला तर आता सध्याला दीपाली मॅगी करणार आहे, त्याच्यामुळं आता मॅगीचं चालू आहे. तर काय कांदा मिरची ते घेतलंय काय आता म्हणते ते परतून तेलात. आणि आता मस्तपैकी थोडीशी मॅगी टाकायची त्याच्यात, मस्तपैकी मॅगी होईल. हाय की नाही दीपा? आता मॅगी टाकली शिजायला आणि मॅगी शिजूस तर आता एक काम आलंय, तर ते काम करू. आमच्या सोबत येऊ वाटलंय, तर आम्ही आता काय करणार आहे तर दाखवतो बघा. तर आता मॅगी होईपर्यंत काम होतं. तर त्यांना म्हणलं आम्हाला ह्या पेंड्या खाली काढून द्या जवसाच्या. तर ह्या बघा पेंड्या आता ठेवा तिथं. हा त्या वाळल्या आता. हा बरं, लय मोठ्या पेंड्या आहेत वरती. हा सगळ्या पेंड्या काढून द्या, सगळ्या. एक सुद्धा ठेवू नका, आता बडायचंय त्याला. तर चला बघा, अशा पेंड्या आणल्या आता आणि ह्या पेंड्या आता पडायच्या. तर ह्यातून आता काय आपण बघू वाळलंय का आणि कसं वाळलंय ते बघू. हा वाळलंय मस्त. त्यातून बघा हे असं छोटं छोटं काळं, म्हणजे हे जवस आहे ना, हे जवसा चटणीसाठी. सोडा ना, हे म्हणते मला खाली उतरायचंय. तर तेवढ्यातच काय झालंय वाटतं, ह्या कार्डांचे भांडणं लागले काय, गुतागुती झाली होय. मला वाटलं यांचे भांडणं लागले. तर बघा ह्यांची झाली गुतागुती. काढा आता यांची गुतागुती. पपई बी मस्त पिकली नाही, पण लागली पिकायला. डोळे पडले तर बघा लहान लहान पोरं सुद्धा म्हणतात कशाने पडले. हेलिकॉप्टरनी. बरं बरं, जा जा सावलीत जा, ऊन पडले. मी आलोय पेंड्या काढायला. मी आलतो पेंड्या काढायला. इथे पेंड्या आहेत, ऊन एकदम डोळ्यात चमकत आहे सूर्य. आणि लहान लहान पोरं सुद्धा म्हणतात काका तुम्हाला माहिती का हेलिकॉप्टरचं पडलेलं, म्हणजे आज नाही का अजितदादा पवार यांचा म्हणजे ते हे झालं ना, प्लेन क्रॅश झालं. तर लहान लहान पोरं सुद्धा नाव घेतात, म्हणजे किती महाराष्ट्रात चर्चे आहे. आणि आता विराजन ते आलते तेव्हा ते म्हणत होते, त्यांना कोणी म्हणलं नाही, तेच म्हणते तुम्ही पाहिलं का ते. चला आता सध्याला आलोय मी पत्र्यावर. तो पत्र्यावर आलोय आणि सगळे हे जवस काढायचंय, खाली बडायचं काम चालू आहे. दीपाली तिकडं आली आणि आपली मॅगी झाली का नाही ते अजून माहीत नाही आपल्याला. काय आणलंय? बडायला आणलंय.
मला तर भीती वाटत ओ विराज फेकू का इथून दीपा फेकू का ओ तुझी चप्पल काढू होय काय झालं नाही नाही वाळलंय देऊ का फेकू सँडल काढतो हा विराजचं लय चाललंय सँडल काढा हा हे धर बर 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 आडव फेकतो राग राग कशाच फेकलंय दमन फेकतोय दीपा राग येतोय बा दीपाला राग नाही एकदम का नुसतं वरून टाकतोय दीपा म्हणती राग राग फेकून हाण टाकताय दर बस होय अरे बस म्हणती बाई बरं हो हाय विराजचा सँडल आहे ना वर विराजचा सँडल देऊ खाली विराज हा सँडल लागन हे आपलं पैसे झाड आता हे का दाव सगळ्यांचं चाललंय आता बढायचं काम वरून कसं सुंदर वातावरण दिसतंय आपल्याला आता काय करायचं इथलं काम झालं की मला जायचं रानात गहू काढलाय तो बांधायला वर रानात आता आलतो मी पत्र्याव पत्रा वाकतोय चांगला नावा मध्ये पाय दिलो चला आता खाली उतरवतो एकदा चला तर आता सध्याला आता मॅगी तयार झाली आता थोडीशी मॅगी आम्ही खातो दीपा मी विराज थोडासा नाश्ता करतो आणि मग मी एकटाच जाणार आहे रानात दीपाली राहणार आहे दुकानातच गिऱ्हाईक येतंय म्हणून आणि मी मस्तपैकी एकटा मस्त नाही चांगल्यापैकी जावं लागेल रानात आणि जे काही गहू काढला ते बांधून यावं लागेल कमीत कमी आणि उरलं सुरलं काही काम पण करावं लागेल चला आता काय सध्याला मी मॅगी खातो दीपालीने घेतली मॅगी मी पण मॅगी घेतली आणि अजून शिल्लक पण मॅगी आहे आता मॅगीचाच नाश्ता करून मी जाणार आहे रानात आहे का नाही दीपाली मस्त झाली ना हा मस्त झाली छान आहे किती कचरा येतोय रे किती निघलंय जवळ आता शेवढं काढलाय का फक्त बडून अजून ह्याच्यात निघन का ह्याच्यात राहिले का अजून पेंड आहेत अजून पेंड आहेत का बरंच काम केलं तुम्ही हा तर वय कोण गेला का पार सूर्य मावळायला जायला लागलाय कवा असं आहे होय लेकर असल्यावर ही बी नसतं काम झालं लेकर बघू तुम्हाला कवा काम व्हायचं दीपाली नंतर काय केलं काय की तर बघता बघता पार सूर्य मावळायचा टाइम झालाय तरी जवळपास माझं हिशोबाने दोन अडीच तास झालं असं हे काम करण्यात गेलंय दीपालीचं 2-2.5 तास पूर्ण आता नाही का सूर्य पण मावळायला गेला थोडा थोडा इकडं अजून प्रकाश आहे आता थोड्या वेळाने अंधार पडेल असं झालंय